सभेचा एक नियम आहे, जो जो अध्यक्ष असतो पॅटीला डाग लावून फिरत नाही इकडे तिकडे, बसलेला असतो. सभेचा नियम आहे, अक्कल आहे मला. गेले 30 वर्ष आमच्या चळवळीमध्ये सत्याची साथ, जनतेचा आवाज, आपला तत्काल ॲक्शन न्यूज. नमस्कार, माझं नाव सतीश. आपण पाहत आहात तत्काल ॲक्शन न्यूज. पुढे आपण बघणार आहोत उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती यांची बैठक. याच्यात अनेक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि भारतीय राज्यघटनेमध्ये या समाजाच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. त्या संविधानामध्ये उपवर्गीकरणाचा कुठलाही उल्लेख नाही. मी आधी त्यात म्हणत आहे की हे वर्गीकरण विरोधी वातावरण आंदोलन एका विशिष्ट जातीचं पक्षाचं होता कामा नये. या सभेचे अध्यक्षपद मला दिले. मी मला 1 मिनिटात मी बरोबर व्यक्त करतो आणि त्याच्याबद्दलच बोलतो. कारण मी कार्यकर्ता आहे, ते नेते आहेत, तानसेनभाई नेते आहेत, सर्व नेते आहेत. आमचं म्हणणं काय आहे, आजची चिंतन बैठक का ठेवली आम्ही? तानसेनभाईने सांगितलं 1, 2, 3 त्याने पाडा घातला, कुठे कुठे काय 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 झालं टप्प्याटप्प्यात त्यांनी सांगितलं. आज मित्र ही चिंतन बैठक याच्यासाठी ठेवली की सर्व गटतटाचे लोक आहेत तिकडे. मी वारंवार ही बैठक सुरू झाल्यापासून तुमच्या समोर हे व्यक्त करतोय. सभेचा एक नियम आहे, जो जो अध्यक्ष असतो पॅटीला डाग लावून फिरत नाही इकडे तिकडे, बसलेला असतो. सभेचा नियम आहे, अक्कल आहे मला. गेले 30 वर्ष आमच्या चळवळीमध्ये अरे का बोलवली बैठक आज आम्ही? याच्यासाठी बोलवली. 10 वेळेस फोन केला सिद्धार्थभाई यांना पडेगा, अनेकांना फोन केला. का केलं हे? की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तालुक्या आणि जिल्हास्तरीय ज्या मोर्चे निघत आहेत तिथे कोण नेता नाहीये. समाज उत्सुकताने पुढे मैदानामध्ये येत आहे आणि मुंबईकडे पाहते अपेक्षा नाही की मुंबईत काय होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटलं, मी कार्यकर्ता आहे चळवळीतला, या दोस्त मित्र आहे, विजय वाघमारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आणि गवईचे गटाचे आहेत. सर्व नेत्यांना आपण आता यानंतर अप्रोच करणार आहोत. आज अशी अपेक्षा होती, आपण याला चिंतन नाव का दिलं की प्रत्येकाने चिंतन करावं, बोलावं की ही पावलं आता पुढे पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे, आपण आता या पद्धतीने स्टँड घेतला पाहिजे. सर्वजण काय आहे, कसं आहे, काय झालं, कसं होतंय, अरे सर्वजण वाचतात ना, सर्वजण व्हॉट्सअपवरती वाचतात, सर्वांना माहिती आहे. थोडं कळकळ म्हणून आपण इथे सर्व गटातटातले लोक इथे मिलिंद भाऊ जमलेलो. या ठिकाणी एक ठरलं पाहिजे होतं की येणाऱ्या पावसाळी अधिवेशन मध्ये या सरकारला, हो दयाल बहादूर साहेब सचिवात तुम्ही एका मोठ्या पक्षाचे, या येणाऱ्या अधिवेशनवरती सर्व समाजाच्या वतीने तानसेनभाई म्हटल्याप्रमाणे फक्त बौद्धच नाही, माने साहेब सर्वांना सोबत घेऊन एक मोठा दंगा दिला पाहिजे. रीडर सारखं प्रकरण झालं पाहिजे. रीडर सारखं तसं प्रकरण झालं, चांगल्या चांगल्याचे दया बहादूरजी दावेदार आणले होते. तसं काहीतरी होतंय काय, तो प्रयास माझा एक छोटासा कार्यकर्ता करतोय, तो प्रयास आहे. आणि म्हणून ही समिती झाली. तानसेनभाईने ते करेक्शन केलं, बरं झालं. या समितीचं नाव आहे ऍक्च्युली उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती. त्याला विरोध करतोय आपण. आणि बी प्लॅन आहे ना, तो बी प्लॅन तुम्ही आधीच का बोलता? आज आपल्या संघटनेचा प्रमुख नेता हे का बोलत आहे की जातीय जनगणना होऊ द्या, मग तुम्ही लागू करा? आपण का बोललं पाहिजे? जातीय जनगणना होऊ द्या आणि ते नंतर लागू करा, हे आपला बी प्लॅन आता दाखवलं नाही पाहिजे. अरुण गवळे साहेब, आता फक्त एकच आहे की या उपवर्गीकरण विरोधी आपण विरोध दर्शवला पाहिजे, ताकदीने उतरला पाहिजे. आणि म्हणून आजच्या या सभागृहाला विनंती आहे, मी जरी 5 वाजता बोलत होतो, मला माहिती आहे माने साहेब 15 मिनिटं घेतील आणि साधारणपणे त्यांना विनंती केली आहे की थोडासा मला टाइम द्या, कारण घडी भेटणार नाही. कारण शॉर्ट मध्ये ते घेतील, गेल्याच्या नंतर
तो निर्णय पुढे येईल. असे 2 निर्णय मला वाटतं विजय वाघमारे साहेब आपला जो प्रयास आहे सर्वांच्या वतीने, तुमच्या वतीने, माझ्या वतीने, सिद्धार्थ भाऊच्या वतीने आम्ही निमंत्रण आहोत. असं हे सर्वजण बाबू म्हणजे पटवड साहेब आपण सर्वच जनतेचे आहोत. तर असं काहीतरी त्या पद्धतीने झालं पाहिजे, ती अपेक्षा होती. त्या दृष्टिकोनातूनच सन्माननीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूराव माने, माजी मंत्री, आपलं मनोगत व्यक्त करताना हे सर्व गोष्टी घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. दलित चळवळीतले या ठिकाणी सगळेच प्लॅनर आणि दिग्गज असे नेते सगळे बसलेले आहेत. त्यांनाही सर्वांना जय भीम करून या सभेचा शेवट करण्याची जबाबदारी माझ्यावर आपण सर्वांनी दिली आहे. परंतु शेवट म्हणण्याऐवजी या वर्गीकरण विरोधी संघर्ष समितीची आज उद्यापासून ही जोरदार सुरुवात आपल्याला करायची आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळी मंडळी या ठिकाणी चर्चा करतोय. चर्चा खूप साधक बाधक झालेली आहे, चौफेर चर्चा झालेली आहे आणि आता आपल्याला रस्त्यावर उतरायची मुवमेंट आपल्याला करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी तयारी करावी. त्या तयारीबरोबर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहू एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि माझं भाषण मी संपवतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्याची साथ, जनतेचा आवाज, आपला तत्काल ॲक्शन न्यूज.